रवींद्रनाथ टागोर हे भारताच्या सांस्कृतिक विश्वातील एक अनोखे, तेजस्वी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते कवी होते, लेखक होते, कादंबरीकार होते, नाटककार होते, संगीतकार होते, तत्त्वचिंतक होते, शिक्षणतज्ज्ञ होते, चित्रकार होते आणि समाजचिंतक होते. एखाद्या एका व्यक्तीने एवढ्या विविध क्षेत्रांमध्ये इतक्या विलक्षण पातळीवर कार्य करणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. रवींद्रनाथांचे जीवन म्हणजे एक अखंड सर्जनाचा प्रवाह, ज्यातून भारतीय साहित्य, संगीत आणि संस्कृतीला नव्या उंचीवर नेणारी अनेक निर्मिती जन्माला आली. त्यांचा विचार, त्यांची शब्दकला, त्यांची संवेदनशीलता आणि मानवी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही तेवढाच जिवंत, प्रेरणादायी आणि प्रभावी वाटतो. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता येथील एक प्रतिष्ठित आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा टागोर कुटुंबात झाला. त्यांचे वडील देबेंद्रनाथ टागोर हे ब्रह्मो समाजातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक होते आणि धर्म, समाज, शिक्षण व आध्यात्मिकता याबद्दलचा त्यांचा सखोल विचार लहानपणापासूनच रवींद्रनाथांच्या मनावर उमटला. टागोरांचे बालपण ऐश्वर्यशाली होते, पण ते फक्त भौतिक श्रीमंतीचे नव्हते. कला, संगीत, साहित्य, विचार आणि संस्कृती यांच्या विविध प्रवाहामध्ये लहानपणापासूनच त्यांची ओळख झाली. घरातीलच वातावरणात संगीताचे सूर, काव्यांची चर्चा, तत्त्वज्ञानाचे वादविवाद आणि कलात्मक प्रयोग हे सर्व काही दिवसभर चालू असायचे. या वातावरणाने रवींद्रनाथांचे मन अतिशय लवकर प्रगल्भ केले आणि त्यांच्या सृजनशीलतेची बीजे रोवली. शालेय शिक्षणाच्या पद्धतीबद्दल ते समाधानी नव्हते. कठोर शिस्त आणि पुस्तकी शिक्षण यांच्या बेड्या त्यांना मान्य नव्हत्या. म्हणूनच काही काळानंतर त्यांनी औपचारिक शिक्षण सोडले आणि स्वतःच्या निरीक्षणातून, वाचनातून, प्रवासातून आणि जीवनानुभवातून ज्ञान मिळवले. हा अनुभवच नंतर शांतिनिकेतनाच्या त्यांच्या शिक्षण तत्त्वज्ञानाचा आधार बनला. रवींद्रनाथांना वाटत असे की शिक्षण म्हणजे मनाला मुक्त करणे, निसर्गाशी एकरूप होणे आणि ज्ञानाचा आनंद घेत जगण्याविषयी समज वाढवणे. त्यांचे संपूर्ण आयुष्य या विचाराचे मूर्त उदाहरण बनले. रवींद्रनाथांची साहित्य निर्मिती अत्यंत व्यापक आणि विविध अंगांनी समृद्ध होती. बालपणातच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या पहिल्या लेखनातून उतरणारे शब्द भावपूर्ण होते, पण जसजसे ते मोठे झाले तसतशी त्यांच्या कवितांमध्ये मानवी भावना, निसर्गाची कोमलता, आध्यात्मिकता आणि जीवनाच्या अस्थिरतेबद्दलची जाणीव अधिक ठळकपणे दिसू लागली. त्यांच्या काव्यातून शब्दांचे संगीत वाहत असे. गीतांजली ही त्यांची सर्वात प्रसिद्ध काव्यरचना, ज्यासाठी त्यांना 1913 मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला. ही केवळ कविता नसून आत्म्याचा स्वर आहे. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन शांत, निर्मळ आणि आध्यात्मिक होता. देवाबद्दलच्या त्यांच्या कल्पना रूढ धार्मिकतेपासून मुक्त होत्या. त्यांना देव म्हणजे विश्वातील सर्वव्यापी सौंदर्य, मानवातील सद्भावना आणि निसर्गातील अत्यंत स्पंदन वाटत असे. गीतांजलीमधील त्यांच्या ओळी आजही मनाला स्पर्श करतात, कारण त्या ओळी जीवनाला नव्या अर्थाने ओळखण्याची प्रेरणा देतात. परंतु रवींद्रनाथांची प्रतिभा फक्त कवितांपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी कादंबऱ्या, कथा, नाटके, गीते, निबंध, प्रवासवर्णने, सामाजिक टीका आणि शैक्षणिक लेखनही मोठ्या परिश्रमांनी आणि संवेदनांनी लिहिले. त्यांच्या साहित्याचा मुख्य केंद्रबिंदू मनुष्य होता. त्यांना सामान्य माणसाच्या दुःखाची, आनंदाची, संघर्षाची आणि भावना जगू देण्याची अपार इच्छा होती. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये सामाजिक बदलांचे प्रतिबिंब दिसते. घरे बायरे, गोरा चोखेर बाली, योगायोग आणि नौकादुबी यांसारख्या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी भारतातील समाजजीवनातील विसंगती, स्त्री जीवनातील वेदना, राजकीय संघर्ष, प्रेमाचे विविध छटांचे आयाम आणि मानवी नात्यांची गुंतागुंत अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडली. त्यांनी स्त्री स्वातंत्र्याला, स्त्री शिक्षणाला आणि स्त्री भावनांना साहित्यिक रूप देताना त्या काळाच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवा आकार दिला. त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांवर चिंतन घडले आणि नवी दिशा मिळाली. त्यांच्या नाट्यकृतींना विशिष्ट महत्त्व आहे. राजा, डाकघर, रक्त कबीर, अचालायतन यांसारख्या नाटकांमध्ये मानवी स्वातंत्र्य, आध्यात्मिकता, सामाजिक बंधने आणि मानवी मनाचे तत्त्वज्ञानिक पैलू यांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांच्या नाटकांचा उद्देश प्रेक्षकांना विचार प्रवृत्त करणे हा होता. समाजातील जडत्वाला ते आव्हान देत असत. त्यांनी नाटकातील दृश्यात्मकता, संगीत आणि संवाद यांचा अत्यंत समतोल उपयोग केला. रवींद्रनाथांचे संगीतही त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. त्यांनी 2000हून अधिक गीते रचली आणि या गीतांना आज रवींद्र संगीत म्हणून मोठा मान मिळाला आहे. त्यांच्या गीतांमध्ये निसर्ग प्रेम, भक्तिभाव, मानवता, प्रेम, ऋतुचक्र आणि जीवनाचे विविध रंग यांचे सुंदर चित्रण आढळते. जन गण मन ही भारताची राष्ट्रीय गीत आणि आमार, सोनार बांगला
ही बांगलादेशाचे राष्ट्रीय गीत या दोन्हीचे लेखक रवींद्रनाथ टागोर आहेत. हे त्यांच्या संगीत आणि काव्याच्या अनन्यसाधारण प्रतिभेचे उत्तम उदाहरण आहे. शांतिनिकेतनची स्थापना हे रवींद्रनाथांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे आणि दीर्घकालीन योगदान आहे. त्यांनी शांतिनिकेतनला शिक्षण आणि कला विकासाचा एक नवोन्मेषी केंद्र बनवले. त्यांना प्रचलित शिक्षण पद्धती जड, निर्जीव आणि बंधनांमध्ये अडकलेली वाटत होती. म्हणूनच त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात खुल्या वर्गाची संकल्पना मांडली, जिथे विद्यार्थी गुरुगृहातील पद्धतीप्रमाणे शिक्षकांसोबत जीवनाचा भाग बनून शिकत. त्यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना करून पूर्व आणि पश्चिम संस्कृतीचे एकत्रीकरण घडवण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचा उद्देश मनुष्याला स्वतंत्र, चिंतनशील आणि सर्जनशील बनवणे हा असावा असे ते मानत. त्यांचे विचार राष्ट्रवादाबद्दलही अतिशय सूक्ष्म आणि व्यापक होते. ते आंधळ्या राष्ट्रवादाचे विरोधक होते. त्यांचा विश्वास मानवतेच्या एकात्वात होता. त्यांना भारत स्वतःमध्ये बंद नाही, तर जगाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून प्रगत व्हावा असे वाटत होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी आपला ठसा उमटवला, पण ते हिंसाचाराचे विरोधक होते. गांधीजींसोबत त्यांचे सख्य होते, पण अनेक बाबतीत मतभेदही होते. तरीही त्यांच्या नात्यात परस्पर आदर, सौहार्द आणि भारताच्या भविष्याबद्दलची काळजी सामायिक होती. रवींद्रनाथांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, संकुचितता आणि हिंसा यांचा नेहमी विरोध केला आणि मानवी मनाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मूक लढाई लढत राहिले. रवींद्रनाथांनी चित्रकलेतही आपली अनोखी ओळख निर्माण केली. जवळपास 60च्या पुढे त्यांनी चित्रकलेला सुरुवात केली आणि त्यांच्या रेखाटनामध्ये वेगळ्याच पद्धतीची कल्पनाशक्ती दिसते. त्यांच्या चित्रांमध्ये स्वप्नलता, रंगाची अद्वितीय मांडणी आणि अवास्तव प्रतिमा दिसतात. एकूणच त्यांचे चित्रकला क्षेत्रातील योगदानही महत्त्वाचे आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगही आले. त्यांच्या पत्नीचे, मुलांचे आणि जवळच्या व्यक्तींचे निधन त्यांना फार खोलवर हादरवून गेले. पण त्यांच्यातील कलाकार आणि तत्त्वचिंतन या दुःखातूनही नव्या सृजनाची प्रेरणा शोधत राहिला. त्यांची कविता आणि गीते अनेकदा या आंतरिक वेदनेचा, ध्यासाचा आणि आध्यात्मिक शांततेचा संगम वाटतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे प्रकाश आणि अंधार यांचा संघर्ष, पण हा संघर्ष फार शांत आणि गंभीर पद्धतीने त्यांनी स्वीकारला. रवींद्रनाथ टागोरांचे विचार खऱ्या अर्थाने जागतिक होते. त्यांनी अनेक देशांना भेट दिली, व्याख्याने दिली, कलाकारांशी संवाद साधला आणि जगभरातील सांस्कृतिक प्रवाहांना ओळखले. त्यांना जगाशी संवाद साधणे आवडत होते. त्यांच्यातील आंतरराष्ट्रीय अत्यंत प्रगल्भ होती. त्यांनी भारताला जगापुढे मांडले आणि जगातील उत्तम विचार भारतात आणले. 7 ऑगस्ट 1941 रोजी रवींद्रनाथ टागोरांचे निधन झाले. परंतु एक कवी, एक तत्त्वज्ञ, एक राष्ट्रप्रेमी, एक कलाकार, एक शिक्षक आणि एक जागतिक नागरिक म्हणून त्यांचा प्रभाव आजही ताजा आहे. त्यांची गीते अजूनही प्रत्येक भारतीयांच्या मनात गुंजतात. त्यांची कविता आजही आत्म्याला शांत करते. त्यांची विचारधारा आजही स्वातंत्र्य, मानवता आणि सर्जनशीलतेची प्रेरणा देत राहते. त्यांचे साहित्य, त्यांच्या कल्पना आणि त्यांचे तत्त्वज्ञान भारतीय संस्कृतीचे शाश्वत भांडार बनून राहिले आहे. रवींद्रनाथ टागोर हे एखाद्या एका युगाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, तर ते मानवी सभ्यतेच्या उंचीचे प्रतीक आहेत. त्यांनी जीवनाकडे पाहण्याचा जो व्यापक आणि सौंदर्यमय दृष्टिकोन दिला, तो काळाच्या सीमा ओलांडतो. त्यांच्या लेखणीने आणि सुरांनी भारतीयतेला जागतिक पटलावर स्थिर स्थान दिले आणि जगाला हे सांगितले की भारत फक्त इतिहास आणि अध्यात्माचा देश नाही, तर विचार, कला आणि सृजनाच्या महासागरातील एक सखोल तत्त्व आहे.